Hello guys, my name is Shital and today's video very special and very interesting because आज मी तुम्हाला सांगणार आहे की हॉटेलमधील भाज्या एवढ्या चविष्ट का बरं असतात. पहा, अनेकदा आपण आपल्या घरी स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तीला म्हणतो की हॉटेलमधल्या भाज्या ज्या असतात तशा भाज्या घरी का बनत नाहीत वगैरे वगैरे. तर आजच्या या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओ थ्रू मिळणार आहे. फक्त एक करायचं आहे तुम्हाला की तुमचा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत पाहायचा आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, हॉटेलमधील भाज्या एवढ्या चविष्ट का असतात. तर नंबर 1, समृद्ध आणि किमी ग्रेव्हीमुळे. पहा, हॉटेलमध्ये कोणतीही ग्रेव्ही बनवताना केवळ कांदा आणि टोमॅटो वापरला जात नाही. त्यासोबत भिजवलेले काजू, खसखस, मगज बिया यांची बारीक पेस्ट केली जाते आणि ती पेस्ट ही भाज्यांमध्ये वापरली जाते. यामुळे काय होतं माहिती आहे का, की काजू, खसखस आणि मगज बिया यांची जी बारीक पेस्ट असते त्या पेस्टमुळे भाजीला एक सुंदर आणि मिळून आलेला क्रीमी आणि दाट पोत मिळतो आणि समृद्ध आणि किमी ग्रेव्ही तयार होते. नंबर 2, मसाला परतण्याची कला म्हणजेच भुनाई. आता पहा, हॉटेलचे जे शेफ असतात ते मसाला अगदी तेल सुटेपर्यंत संयमाने भाजत असतात. कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा पूर्णपणे जाईपर्यंत आणि मसाल्याचा रंग गडद होईपर्यंत ते परतले जातात. ही भुनाई प्रक्रियेमुळे मसाल्याचा खरा अर्क जो असतो ना तो भाजीमध्ये उतरतो आणि त्यामुळे या मसाला परतण्यामुळे किंवा व्यवस्थित मसाला परतल्यामुळे, संयमाने मसाला अगदी तेल सुटेपर्यंत भाजल्यामुळे जो मसाल्याचा टेक्स्चर असतो ना तो भाजीमध्ये उतरतो आणि भाजीला एक निराळी चव येते. नंबर 3, फॅट्सचा सढळ वापर. आता पहा, आपण घरी ना आरोग्याचा विचार करून ऑइल कमी वापरतो, पण हॉटेलमधील भाजीत तेल, बटर आणि साजूक तुपाचा वापर खूप जास्त असतो आणि फॅट्स हे चवीचे उत्तम वाहक असतात, ज्यामुळे मसाल्यांची चव जिभेवर अधिक काळ रेंगाळते. थोडक्यात सांगायचं झालं तर हॉटेलमधल्या भाजीमध्ये तेल, बटर आणि साजूक तुपाचा वापर जास्त असतो आणि आपल्या घरच्या भाज्यांमध्ये आपण आरोग्याचा विचार करून तेल कमी वापरतो. त्यामुळे हॉटेलमधल्या भाजीमध्ये तेल, बटर आणि साजूक तुपाचा वापर जास्त असल्यामुळे मसाल्यांची चव जिभेवर अधिक काळ रेंगाळते. नंबर 4, उच्च तापमान आणि स्मोकी फ्लेवर. पहा, हॉटेलमधील कमर्शियल गॅस बर्नर खूप मोठे आणि उच्च दाबाचे असतात. मोठ्या आचेवर म्हणजेच हाय फ्लेमवर भाज्या आणि मसाले वेगाने परतल्यामुळे भाजीला एक हलकासा तंदुरी किंवा स्मोकी फ्लेवर मिळतो, जो घरच्या गॅसवर सहसा येत नाही. त्यामुळे हॉटेलमधील भाज्या ज्या असतात ना त्यांचे गॅस बर्नर खूप मोठे आणि उच्च दाबाचे असतात. शिवाय भाज्या मोठ्या आचेवर परतल्या जातात आणि वेगाने परतल्यामुळे भाजीला हलकासा तंदुरी आणि स्मोकी फ्लेवर मिळतो, जो आपल्या घरच्या भाज्याला येत नाही. त्यामुळे हॉटेलच्या भाज्या निराळ्या असतात. नंबर 5, ताज्या आणि खड्या मसाल्यांचा वापर. पहा, पाकिटातल्या मसाल्यांपेक्षा खडे मसाले म्हणजेच हिरवी वेलची, काळी मिरी, लवंग, दालचिनी हे ताजे भाजून आणि कुटून वापरण्यावर हॉटेलमध्ये जास्त भर दिला जातो. तसेच गरम मसाला नेहमी भाजी शिजत आल्यावर अगदी शेवट टाकला जातो, जेणेकरून त्याचा सुगंध उडून जात नाही. नंबर 6, खास फिनिशिंग टच. पहा, भाजी पूर्ण तयार झाल्यावर त्यात प्रामुख्याने 3 गोष्टी हॉटेलमध्ये आवर्जून घातल्या जातात. पहिली गोष्ट म्हणजे कसुरी मेथी. पहा, हातावर हलकी चोळून घातलेली कसुरी मेथी हॉटेलसारखी अस्सल चव आणण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्यामुळे हॉटेलमधल्या जास्तीत जास्त भाज्या म्हणजे कोणतीही भाजी असो त्यामध्ये कसुरी मेथी ही असतेच असते. शेवटी गॅस बंद करायच्या अगोदर थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून ते घालतात, ज्यामुळे भाजीचा टेस्ट असेल किंवा भाजीचा स्मेल असेल दोन्हीही लाजवाब असतं. त्याचबरोबर दुसरं म्हणजे त्यामध्ये फ्रेश क्रीम वापरली जाते. म्हणजेच भाजीचा जो तिखटपणा आहे, जो भाजी जास्त स्पायसी नसते हॉटेलमधली पहा तुम्ही, तर भाजीचा तिखटपणा संतुलित करण्यासाठी आणि रिचनेस वाढवण्यासाठी त्यामध्ये फ्रेश क्रीम घातली जाते. त्याचबरोबर 3rd नंबरला ताजी कोथिंबीर आणि आलं. म्हणजेच हॉटेलमधल्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात कोथिंबीर असते आणि जास्त प्रमाणात आलंही घातलं असतं, ज्यामुळे भाजीला एक फिनिशिंग टच मिळतं. नंबर 7, भाज्यांची पूर्वतयारी. बऱ्याचदा भाज्या, उदाहरण फ्लॉवर बटाटा, सिमला मिरची थेट ग्रेव्हीत न शिजवता आधी गरम तेलात तळून म्हणजेच डीप फ्राय करून परतून मग त्याला शॅलो फ्राय घेतल्या जातात. म्हणजेच पहा की हॉटेलमध्ये भाज्यांची पूर्वतयारी केली जाते. फ्लॉवर असेल, बटाटा असेल, सिमला मिरची किंवा इतर भाज्या असतील त्या डायरेक्ट ग्रेव्हीत नाही शिजवत, जसं की आपण घरी शिजवतो, घरच्या भाज्यांमध्ये शिजवतो. त्याआधी हॉटेलमध्ये गरम तेलात तळून घेतल्या जातात आणि मग त्या
मसाल्यामध्ये परतल्या जातात आणि टाकल्या जातात. तर अशा प्रकारे यामुळे काय होतं ना की भाजीला वेगळी टेस्ट मिळते आणि भाज्या अस्सल लाजवाब चव देतात. तर अशा प्रकारे हॉटेलमधल्या भाज्या ज्या असतात ना त्या हॉटेलमध्येच बनतात, ज्या की ह्या पद्धतीने बनतात. तर तुम्हाला आजचा हा स्पेशल व्हिडिओ, इम्पॉर्टंट व्हिडिओ, ज्यामधून तुम्हाला ही अद्भुत अशी माहिती मिळाली, तर तुम्हाला ती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.